नमस्कार, मी आकाश जाधव। आज आपण सारस्वत बँकेची जी 150 ज्युनियर ऑफिसरची ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे त्या ॲडबद्दल डिटेलमध्ये माहिती करून घेणार आहोत। साधारणतः 28 फेब्रुवारीला पाठीमागे IBPS क्लरिकलची मेन्स झाल्यानंतर एक पहिला बँकिंगचा ऑफिशियल सीझन जो आहे अभ्यासाचा तो त्या ठिकाणी संपतो आणि नवीन ॲडव्हर्टिजमेंट एकानंतर एक यायला चालू होऊन जातात। पाठीमागे आपल्या मंथली सेशनमध्ये किंवा त्याच्या आधी टेलिग्रामवर ABD संकल्पवर सांगितल्याप्रमाणे की ही ॲडव्हर्टिजमेंट अपेक्षित होती। ही सारस्वत बँकेची ही जी ॲड आहे ती 150 जागांसाठी ॲडव्हर्टिजमेंट प्रकाशित झालेली आहेत। यानंतरही येणाऱ्या काळामध्ये SBI क्लर्कलची ॲड साधारणतः या महिन्याच्या शेवटी किंवा जास्तीत जास्त एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत लगेच अपेक्षित आहे। तर विद्यार्थी निश्चितच जुने विद्यार्थी ज्यांचा निकाल आलेला नाही प्लस नवीन विद्यार्थी जे ह्या वेगवेगळ्या एक्झामच्या माध्यमातून ट्राय करतात की ठीक आहे आतापर्यंत IBPSच्या मागच्या एक्झाममध्ये कुठे कधी काही जण प्रीमध्ये काही जण मेन्समध्ये काही मार्कांनी अडकले होते, काही जण प्री मेन्सचा निकाल चांगला येऊन इंटरव्ह्यूमध्ये मार्कांमध्ये अडकले असतील। साधारणतः अशांना पुढच्या ज्या होप्स आहेत त्या ह्या एक्झामच्या माध्यमातून त्यामध्ये सारस्वत बँकेची ॲड झाली, अजून काही दिवसांनी येणारे SBI क्लर्कची ॲड झाली आणि तत्सम ॲडच्या माध्यमातून त्यांना एक चांगली संधी अवेलेबल आहे। तर चला आपण आपल्या आजच्या सारस्वत बँकेच्या ॲडव्हर्टिजमेंटबद्दल माहिती करून घेऊयात। त्याआधी आपला जो आजचा जो पार्ट आहे आपण स्टार्ट करताना RBIच्या ऑफिस अटेंडंटची आपण बॅच जी आहे ती 1 तारखेला स्टार्ट केलेली आहे। मुलं अटेंडही करतायत। साधारणतः 1 ते 3 तारखेपर्यंत त्याचे डेमो होऊन 4 तारखेपासून रेग्युलर पुढे बॅच स्टार्ट होऊन जाईल। बॅच एक्झामसाठी वेळ 9 आणि 10 एप्रिलला असल्यामुळं वेळ कमी आहे, तर त्या हिशोबाने दिवसातून 4 लाईव्ह आणि 3 रेकॉर्डेड असे 7 सेशन सध्या आपण देतोय। पहिल्या आठवड्यात 7, दुसऱ्या आठवड्यात 6, तिसऱ्या आठवड्यात 5 या हिशोबानं हळूहळू तो पार्ट आपल्याला मार्चपर्यंत सिलेबस कंप्लीट करायचा आहे आणि एप्रिलचा जो पहिला आठवडा आहे तो सगळा प्रॅक्टिसच्या हिशोबाने विद्यार्थ्यांना द्यायचा आहे। तर ओव्हरऑल ही पहिली बॅच आपण RBI ऑफिस अटेंडंटची स्टार्ट केलेली आहे। सेकंड, संपूर्ण ऑनलाईन बॅच साधारणतः याचा जो आवाका असतो हा आवाका सगळ्याच बँकेच्या एक्झाम अंडर वन अम्ब्रेला आपण कंप्लीट करून घेत असतो। त्यामध्ये SBI PO मेन्सपर्यंत तयारी आपण कंप्लीट करून घेतो। साधारणतः या बॅचचा व्हॅलिडिटी जे त्यामुळं किंवा बॅचचा जो ड्युरेशन आहे त्यामुळे जास्त असतो। 4-4.5 महिन्यापर्यंत बॅच कंप्लीट करून घ्यावी लागते, ज्यामध्ये डेली 4 लेक्चरच्या माध्यमातून आपण हा सगळा पार्ट कंप्लीट करतो। बॅच 22 तारखेला चालू झालेली आहे। पहिला आठवडा डेमो झाल्यानंतर या वीकपासून 1 तारखेपासून बॅचचे रेग्युलर लेक्चर जे ते स्टार्ट झालेले आहेत। त्याच्यानंतर जे विद्यार्थ्यांनी बँकिंगच्या नंतर SSCला अप्लाय केलेला आहे, SSCची बॅच आधी चालू झालेली आहे, पण खूप जण आधी काही कारणांमुळे वेगवेगळ्या एक्झामच्या प्री मेन्स अटेम्प्ट करत असल्यामुळं त्यांना एक्झाम देता येत नव्हती। तर अशांना SSCची बॅच पुन्हा कंटिन्यू करण्याची एक चांगली संधी आहे। आधी झालेले लेक्चर रेकॉर्डेडमध्ये आणि सध्या चालू असलेले लाईव्ह लेक्चर या माध्यमातून त्यांना SSCची बॅच सुद्धा करता येईल। ओव्हरऑल ह्या बॅचसाठी सध्याला तुम्ही 5 तारखेपर्यंत IBPS SBI बॅचला आणि RBI ऑफिस अटेंडंटच्या बॅचला I-PRATHAM20 हे कोड वापरू शकतात आणि त्या माध्यमातून त्या ज्या काही रेस्पेक्टिव्ह बॅचेस आहेत त्याच्यामध्ये 20% ऑफ अवेलेबल आहे आणि ज्या SSCच्या बॅचेस आहेत SSCच्या बॅचला 40% डिस्काउंट अवेलेबल आहे। त्यांना SSC40 हा कोड त्यांना यूज करायचा। ह्या सगळ्या बॅचेस आपल्या I-PRATHAM ॲपवर उपलब्ध आहेत। पुढे एक्झामबद्दल आपण थोडंसं पहिल्यांदा एक्झामच्या PDFच्या माध्यमातून बघून घेऊयात की एक्झाम रिलेटेड पार्ट आहे काय, एक्झामचा महत्त्वाचे कोणकोणते पॉईंट्स आहेत आणि सगळ्यात दुसरा टप्पा की या एक्झामचा ॲनालिसिस त्याचे फायदे तोटे हा सुद्धा पार्ट आपण बघूयात। सारस्वत बँक जी ती भारतातली सगळ्यात मोठी सहकारी बँक आहे। बँकांच्या 283 शाखा ज्या आहेत त्या अक्रॉस 6 स्टेटमध्ये आहेत, त्यामध्ये मेजॉरिटी ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आहेत। निघालेल्या जागांपैकी 150 पैकी जवळपास 136 जागा ज्या आहेत ह्या महाराष्ट्रासाठी आहेत। ह्या ज्या जागा आहेत यांचे जिल्हावार सुद्धा त्यांनी यादी दिलेली की कुठे कुठे कसं कसं आहे ते। बँक कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये येते। बँकेच्या जागा महाराष्ट्रामध्ये मुंबई रिजनसाठी 85, पुण्यासाठी 25, औरंगाबाद जळगावसाठी 6, नागपूरसाठी 4, कोल्हापूर सांगलीसाठी 10, नाशिकसाठी 4 आणि रत्नागिरी इन्क्लुडिंग चिपळूण आणि लांजा यांच्यासाठी 2 ह्या पद्धतीने आहेत। गोव्यासाठी 4 वेकन्सीज जिथे मुलांचा इंटरेस्ट जास्त असतो। म्हैसूर, दावणगिरी, बँगलोर आणि मँगलोरसाठी 4, अहमदाबाद, सुरत आणि वडोदरासाठी 6 अशा एकूण 150 जागा आहेत। 150 पैकी 14 ज्या जागा आहेत 6-4-4 या नॉन महाराष्ट्रासाठी आहेत। राहिलेल्या सगळ्या 136 जागा या महाराष्ट्रासाठी आहेत। या जागांसाठी महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक असल्यामुळं बाहेरच्या मुलांची जी एंट्री आहे ती एंट्री कुठे ना कुठे थांबून जाईल आणि ह्या ज्या जागा आहेत
या महाराष्ट्रीयन मुलांना मिळण्याचे चान्सेस किंवा महाराष्ट्रीयन मुलांनाच मिळण्याचे ह्या जागा मिळतील. तर ह्या पद्धतीनं ह्या ओव्हरऑल जागांची संख्या आहेत. सांगण्याचा मुद्दा अक्रॉस महाराष्ट्रात सगळीकडे जागा असल्यामुळं तुम्हाला जिथून काम करायचं किंवा महाराष्ट्रातून ज्या भागातून काम करायचं आहे त्या हिशोबाने तुम्हाला पाहता येईल. बँकेच्या ॲप्लिकेशनची लिंक अजून ओपन झालेली नाही आहे, पण ओपन झाल्यानंतर तुम्हाला कळेल की स्पेसिफिकली एखादं तुम्हाला रिजनला किंवा एखाद्या सेंटरलाच अप्लाय करता येतं की अख्ख्या महाराष्ट्राला एकदाच अप्लाय करता येतं. याबद्दलचा पार्ट तुमचा ज्या वेळेला ॲप्लिकेशनची लिंक ओपन होऊन जाईल, मला वाटतं 5 तारखेला, त्या दिवशी तुम्हाला पार्ट तुमचा क्लिअर होऊन जाईल. तर पुढे आता बऱ्यापैकी आता एका विद्यार्थ्यांनी एकच ॲप्लिकेशन करायचं आहे. जर मल्टिपल ॲप्लिकेशन केले तर शेवटचा ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट होतो, अलीकडचे सगळे रिजेक्ट होऊन जातात. बँकेचा जो पगार आहे तो 21,620 ॲप्रॉक्स आणि ग्रॉस पगार हा 3.57 अर्थात 30,000 रुपये महिना असा ग्रॉस आहे. हातातली पगार ही 20 ते 21च्या आसपास पडते. त्यानंतर प्रायव्हेट किंवा नॅशनलाइज बँकांमध्ये बोनस नावाचा कॉन्सेप्ट नसतो, पण इथे बोनस हा प्रकार आहे. मागच्या वर्षी सारस्वत बँकेमध्ये जी नेट सॅलरी आहे त्या नेट सॅलरीच्या 14% पार्ट जो आहे तो बोनस दिला होता. नेट सॅलरी जवळपास या पोस्टसाठी एक 2.5 लाखाच्या आसपास पडते. त्या 2.5 लाखाच्या 14% एवढा जो पार्ट आहे तो बोनसच्या माध्यमातून दिला होता. त्यानंतर कधी कधी आपण खूप प्रायव्हेट बँकांच्या केसमध्ये बघतो की दाखवलेली सॅलरी खूप जास्त असते आणि हातात प्रत्यक्षात येणारी सॅलरी कमी असते. पण ह्या केसमध्ये जुन्या विद्यार्थ्यांचं सांगणं आहे की नाही 3.57 सांगितलेलं आहे, पण वेगवेगळ्या माध्यमातून बोनसच्या माध्यमातून LTCच्या माध्यमातून येणारा पगार जेवढा सांगितलेला आहे तेवढा आहे म्हणून. पुढे बँकेचा याच्या आधी ज्या ॲड आल्या होत्या पहिल्यांदा 2-3 वर्षाआधी 300 जागांसाठी आली होती. मग मागची ॲड 100 जागांसाठीची होती, ही 150 जागांसाठी आहे. आधीची 300, मग 100, मग 150. आधीच्या 300 जागांना बॉन्ड हा होता, नंतरच्या 100 जागांना नव्हता. सध्या बॉन्ड आहे, पण बॉन्ड तेवढा काही जाचक नाहीये. म्हणजे जर 2 वर्षाचा बॉन्ड आहे आणि जर तुम्ही 2 वर्षाच्या आत सोडतायत तर अशा वेळेला 50,000 अर्थात 2 महिन्याचा पगार तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. तर 2 वर्षाचा बॉन्ड आणि जर तुम्ही तो मधूनच सोडला तर तुम्हाला जवळपास 2 महिन्याची पगार या पद्धतीने द्यायचा आहे. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट जे आहेत, जर तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करतायत तर तुम्हाला महाराष्ट्राचं डोमेसाईल सर्टिफिकेट देणं बंधनकारक आहे. अजून ॲप्लिकेशनची लिंक जी आहे ती 5 मार्चपासून ते 19 मार्चपर्यंत आहे आणि एक्झाम लगेचच्या लगेच 3 एप्रिलला आहे. म्हणजे महिन्याभराच्या आत लगेच एक्झाम आहे. ज्या लोकांची ऑलरेडी तयारी झालेली होती पण काही प्रमाणात काहींचं प्री निघाल्या नाहीत, मेन्स निघाल्या नाहीत किंवा अभ्यास झाला होता पण जसं यश पाहिजे तसं यश IBPSच्या ग्रामीण बँकेमध्ये, IBPSच्या क्लरिकल POच्या एक्झाममध्ये तेवढं काही व्यवस्थित मिळालं नाही, अशांसाठी लगेच फॉर्म भरून महिनाभरामध्ये स्वतःला टेस्ट करण्याची एक चांगली संधी आहे. आता पुढे यामध्ये बघा एज लिमिट जी ती 21, कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्त 27 अशी आहे. 1 फेब्रुवारी 2021ला बँक सहकारी असल्यामुळं बँकेला एज रिलॅक्सेशन हे OBC साठी, SC साठी आणि ST साठी नाही, सगळ्यांसाठी हीच एज लिमिट असणार आहे 21 ते 27. त्यानंतर ग्रॅज्युएशन कशामध्ये चालतात तर ग्रॅज्युएशन जे आहेत फर्स्ट क्लास मिनिमम 60% अँड अबाव ग्रॅज्युएशनमध्ये त्यांना जे आहेत आता फर्स्ट क्लास म्हणलेलं आहे. आता फर्स्ट क्लास म्हणजे प्रत्येक विद्यापीठाचं फर्स्ट क्लास हे 60%ला असतंच असं नाही. त्या विद्यापीठाला तुम्ही फक्त प्रूव्ह करावं लागेल की तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये फर्स्ट क्लास आहे. नसेल तर काय तेही पुढे दिलेलं आहे, पण ग्रॅज्युएशनमध्ये फर्स्ट क्लास एनी ग्रॅज्युएट चालत नाही. त्यासाठी BCom चालेल, BSc चालेल आणि BMS बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ज्याला आपल्याकडे BBA सुद्धा म्हणतात इक्विव्हॅलेंट डिग्री, त्यासाठी BMS असेल किंवा BBA असेल या सुद्धा डिग्री ज्या आहेत त्या चालतील. अर्थात अकाउंट्स, सायन्स आणि मॅनेजमेंट ह्या तिघांमधलं ग्रॅज्युएशन त्यांना चालणार आहे. या ठिकाणी BSc ॲग्रिकल्चरचं काय स्टेटस आहे हे इथून थोडंसं समजणं अवघड आहे. मी फक्त विचारून ठेवलेलं आहे की सध्याला कसं आहे, कारण की मागच्या ॲडमध्ये BSc ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी घेतले होते, त्यांनी जॉब जॉईनही केला होता आणि IBPS SOचा त्यांचा निकाल आल्यानंतर त्यांनी बँक सोडली होती. हे माझ्या संपर्कात आहेत, पण ओव्हरऑल सध्याला ह्याची मी माहिती घ्यायला सांगितलेली आहे. BSc ॲग्रिकल्चरबद्दलचं स्टेटस मी 2 दिवसामध्ये माहिती करून घेऊन कमेंट बॉक्समध्ये टाकून त्याला पिन करून ठेवतो, सो दॅट तुम्हाला तिथं अडचण येणार नाही. तर ह्या पद्धतीने ग्रॅज्युएशन पाहिजे, ग्रॅज्युएशनमध्ये 60% पाहिजेत. जर ग्रॅज्युएशनमध्ये 60% नसतील तर PGमध्ये जे
सोबत सोबत पीजी असेल तर त्या केसमध्ये चालेल. म्हणजे बीकॉमच्या ठिकाणी एमकॉम, बीएससीच्या ठिकाणी एमएससी आणि बीबीए किंवा बीएमएसच्या ठिकाणी एमबीए या पद्धतीने चालेल. तर पीजीची आवश्यकता नाही आहे. जर ग्रॅज्युएशनमध्ये 60% असेल तर पीजीची आवश्यकता नाही. जर ग्रॅज्युएशनमध्ये 60% नसतील किंवा फर्स्ट क्लास नसेल तरच पीजीची आवश्यकता आहे. या पद्धतीनं त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, त्यांनी हेही सांगितलेलं आहे की फायनल इयरचं जर तुमचं ग्रॅज्युएशन चालू असेल, फायनल इयर चालू असेल ग्रॅज्युएशनचं किंवा पीजीचं, तुम्ही अप्लाय करू शकता. बघा, दोज who are in the final year semester of their graduation or post graduation may also apply provisionally subject to the condition that if called for interview they will have to produce proof of having passed the graduation post graduation examination on or before 31 जानेवारी 2021. याला काही अर्थ नाही मला असं वाटतं. 31 जानेवारी म्हणजे झालेलीच डेट आहे. आता तेव्हा झालेली असेल म्हणजे ज्यांनी एक्झाम देऊन बसलेले आहेत आणि ज्यांचा निकाल जे ते 31 जानेवारीच्या आधी आलेला आहे, याला असं काही विशेष अर्थ नाही. कारण की सध्या जे फायनल इयरमध्ये आहेत त्यांचे एक्झाम तर पुढे होणार आहेत, त्या काही 31 जानेवारीला संपणार नाही आहेत. तर तेवढं काही विशेष महत्त्व त्या गोष्टीचं नाही आहे. पुढे महत्त्वाचे मुद्दे बघायला गेले तर रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक्झाम एकच एक्झाम आणि त्यानंतर इंटरव्ह्यू लगेचच्या लगेच होऊन जाईल. एक्झाममध्ये मिनिमम मार्क्स दिले आहेत 50%, त्यालाही काही अर्थ नसतो. कारण की सुरुवातीचे वरची मुलं जे ते घेऊन टाकतात. एक्झाम जे आहेत ही फक्त इंग्लिश भाषेमध्ये होईल, हिंदीमध्ये सोबत होणार नाही. नेगेटिव्ह मार्किंग जी आहे ती 1/4 अवेलेबल उपलब्ध असेल. त्यानंतर एक्झामचा सिलेबस जो IBPS क्लरिकल मेन्सचा जसा पॅटर्न असतो आत्ता जी 28 तारखेला झाली, बिलकुल त्याच पॅटर्नवर एक्झाम आहे की जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 मार्क, इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्क, रिझनिंग आणि कम्प्युटर 50 क्वेश्चन 60 मार्क. बऱ्यापैकी क्वेश्चन फक्त रिझनिंगचे येतात, कम्प्युटरचे येत नाहीत. आणि क्वांट 50 क्वेश्चन 50 मार्क. पण कम्प्युटरच्या नावाखाली एक क्वेश्चन इनपुट आउटपुटचा येतो म्हणजे येतोच. तर ह्या पद्धतीनं हे एक्झामचं स्ट्रक्चर आहे. ज्या लोकांनी अजून ही IBPS क्लरिकलची मेन्स दिलेली नसेल त्यांनी थोडंसं त्या एक्झामचंही ॲनालिसिस करा, त्यांच्या GSचंही ॲनालिसिस करा, तुम्हाला बऱ्यापैकी हा पेपरचा आयडिया होऊन जाईल. याचा अर्थ हे नाही की ही एक्झाम IBPS क्लर्क मेन्सच्या लेवलची किंवा त्या डिफिकल्टी लेवलची आहे, त्यापेक्षा या एक्झामची डिफिकल्टी लेवल कमीच असते. ह्या एक्झामची डिफिकल्टी लेवल ही IBPS क्लर्क प्रीपेक्षा जास्त डिफिकल्ट पण IBPS क्लर्क मेन्सपेक्षा कमी डिफिकल्ट, दोघांच्या मध्ये कुठेतरी ह्या एक्झामची लेवल असेल. त्यानंतर महत्त्वाच्या ज्या डेट्स आहेत एक्झामच्या तयारीबद्दल सुद्धा आपण पुढे बोलूयात. महत्त्वाच्या डेट, तुमची ॲप्लिकेशनची लिंक जी आहे ती 5 मार्चला चालू होऊन जाईल. त्यानंतर एक्झाम जी ती 3 एप्रिलला होणार आहे आणि ॲप्लिकेशनची लास्ट डेट 19 मार्च अशी दिलेली आहे. एक्झाम IBPSच घेणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस त्याच्याबद्दलच्या डेट्स ज्या आहेत त्यांनी दिलेल्या आहेत. या पद्धतीनं ही महत्त्वाची माहिती आहे. खूप जास्त याच्यामध्ये माहिती बाकी नाही आहे. ॲप्लिकेशनची जी फीस आहे ती सगळ्या कॅन्डिडेटसाठी, सगळ्या कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी 750 अशीच राहणार आहे. त्यानंतर यामध्ये फोटोग्राफ कोणत्या पद्धतीनं अपलोड करायचा आहे, सिग्नेचर कशी अपलोड करायची आहे, लेफ्ट हँडचं थंब इम्प्रेशन कसं करायचं आहे, हँड रिटन डिक्लेरेशन कसं अपलोड करायचं आहे किंवा त्याचं फाईल साईज काय पाहिजे, कसं ते अपलोड करायचं, त्याबद्दलचे टिपिकल IBPSचे जे डिटेल्स आहेत तेच डिटेल यांनी इकडे कॉपी पेस्ट केलेले आहेत. एक्झामिनेशनचे जे सेंटर्स आहेत ते अक्रॉस महाराष्ट्र, मुंबई, नवी मुंबई, ग्रेटर मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, औरंगाबाद, जळगाव, नागपूर, कोल्हापूर, सांगली, नाशिक, रत्नागिरी हे महाराष्ट्रातले एक्झामिनेशनचे सेंटर्स असणार आहेत. त्यानंतर पुन्हा आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला काय काय लागेल, इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जावं लागेल, ही टिपिकल यादी आहे. त्यामध्ये फक्त एकच गोष्ट ॲड होती इंटरव्ह्यूच्या वेळेस, म्हणजे एक्झाम पास झाल्यावर इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला काय सोबत घेऊन जायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट ॲड होती, ती म्हणजे महाराष्ट्राचं डोमेसाईल सर्टिफिकेट. तर शक्यतो वेळ असेल तर लगेचच्या लगेच डोमेसाईलच्या पाठीमागे, डोमेसाईल काढण्याच्या पाठीमागे लागून जा. बघा, डोमेसाईल सर्टिफिकेट ऑफ द स्टेट फॉर द लोकेशन ऑफ द कॅन्डिडेट हॅज अप्लाइड फॉर इज मॅन्डेटरी. तर या पद्धतीनं इंटरव्ह्यूच्या वेळेस जे डॉक्युमेंट घेऊन जायचे त्याची यादी आहे. खूप महत्त्वाची नाहीत, नेहमीचे आपले जे असतात तेच डॉक्युमेंट आहेत. जर TC वगैरे नसेल तर त्या ठिकाणी आपली जावीची सनद आहे ती सनद चालते. या पद्धतीनं लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आहेत, ते इंटरव्ह्यूच्या वेळेस आहे, पण सध्या फक्त डोमेसाईलच्या कामाला तुम्हाला लागायचं आहे. या पद्धतीनं हा एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि ही आपली ओव्हरऑल ॲडव्हर्टिजमेंट होती. आता महत्त्वाच्या मुद्द्यावर ज्यावर आपण ओव्हरऑल ॲडबद्दल डिस्कस करतो,
ॲडबद्दल डिस्कस करतो की अप्लाय करायचं असेल तर का. आणि मला असं वाटतं आपल्या ओव्हरऑल व्हिडिओचा एक्सक्लुझिव्ह पार्ट कोणता असेल तर तो हाच असतो. बघा, सहकारी बँकेत जॉब का करावा आणि का करू नये, हे दोन मुद्दे. त्याच्याबद्दल ओव्हरऑल 50-50 आहे. सगळ्यात महत्त्वाचं सध्याला मी पाठीमागच्या माझ्या मंथली सेशनमध्ये सांगितलं होतं की बँकिंग एक्झामची सध्याची अवस्था ही वासरात लंगडी काय शहाणी अशी झालेली आहे. आधीच बोललो होतो. त्या हिशोबाने कुठं काही एक्झाम होत नाही, ते एक्झाम होत आहेत. आज आपण सध्या मार्चमध्ये आहोत, साधारणतः एप्रिलमध्ये एक्झाम झाली की हेच मुलं जे एक्झाम देत आहेत ते 2-2.5 महिन्याच्या आत, म्हणजे साधारणतः मे एंडपर्यंत किंवा जूनच्या स्टार्टिंगला ही मुलं बँकेत जॉबला दिसतील. पटकन प्रोसेस कंप्लीट होते, 2-2.5 महिन्याचा जॉब लागतो. पगार किती आहे तर 30,000 आहे. इन हँड पगार 20 आहे. सगळे बेनिफिट जर आपण इनकॅश केले तर 25 ते 30,000च्या आसपास पगार जो आहे तो ओव्हरऑल पडतो. अर्थात डिसेंट पगार आहे. तर ज्याच्या हातामध्ये सध्याला जॉब किंवा रिलेटेड काहीच नाही, किंवा ज्याला असं वाटतंय की लवकरात लवकर खूप दिवस झाले मी तयारी करतोय, कुठं ना कुठं लागलं पाहिजे, हो हा जॉब केला पाहिजे. पण ओव्हरऑल याच्यामध्ये करत असताना खूप याच्यामध्ये ह्या ज्या जागा आहेत, नाव जरी ज्युनियर ऑफिसर असेल तर ही बँकेतली क्लरिकल कॅडर आहे. बँकेतली क्लरिकल कॅडर आहे. त्यामुळे प्रॉब्लेम कसा आहे की हा अनुभव IBPS RRB स्केल 2 साठी कामी येईल का, तसं नियमानं याचा अर्थ आहे नाही. त्या पाठीमागचं कारण ग्रामीण बँका स्केल 2 ज्या GBOच्या जागा भरतात, जनरल बँकिंग ऑफिसर, ज्याला 2 वर्षाचा अनुभव लागतो. म्हणजे तुम्ही इथं 2 वर्ष ज्युनियर ऑफिसर म्हणून काम केलं तर तुम्हाला GBO साठी तुम्ही इलिजिबल आहात का, तर टेक्निकली नाही आणि हो सुद्धा. त्या पाठीमागचं कारण मी यांचे जे आहेत यांचे मी रेझिग्नेशनच्या नंतरचे जे बँकेचे लेटर बघितलं, ज्या ज्या मुलांनी बँक सोडलेली आहे, तर बँक सोडलेली असताना त्याच्यामध्ये कुठंच क्लरिकल कॅडरचा उल्लेख नाही आहे. यांनी जॉब केलेला आहे ॲज अ ज्युनियर ऑफिसर. आणि ग्रामीण बँका सांगतात की आम्हाला कोणत्याही फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये ॲज अ ऑफिसर हाच वर्क एक्सपिरियन्स पाहिजे. तर हा ज्युनियर ऑफिसर आहे. बँकेनं त्यांच्या याच्यामध्ये वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेटमध्ये अजूनपर्यंत तरी कुठे हा क्लरिकल कॅडरचा जॉब आहे का हे मेन्शन केलेलं नाही. म्हणून विद्यार्थी टेक्निकली तो इलिजिबल आहे स्केल 2 साठी. पण जर फॉर्मॅट बदलला आणि बदलून त्यामध्ये तुमच्या सर्टिफिकेटमध्ये ही हॅज वर्कड ॲज ज्युनियर ऑफिसर आणि कंसामध्ये इन क्लरिकल कॅडर टाकलं तर मग अशा केसमध्ये इलिजिबल नाही. तर ग्रामीण बँकेमध्ये किंवा इकडे जॉब करणारा विद्यार्थी हा ग्रामीण बँकेसाठी स्केल 2 साठी इलिजिबल आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. म्हणजे त्याला फायनल सर्टिफिकेट कसं मिळतं हे त्याच्यावर डिपेंड आहे. तिसरं, बँकेची मुलाखत कोणत्या भाषेत होईल आणि परीक्षा ट्रान्सपरंट होईल का. बँकेची मुलाखत जी आहे ती मराठी इंग्रजीमध्ये होईल. मराठी इंग्रजीमध्ये होईल कारण की बऱ्यापैकी तुम्ही इथले आहात, तुम्ही इथलं डोमिसाईल दाखवतायत, तर तुम्ही इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल नसाल, तुम्ही मराठीमध्ये इंटरव्ह्यू देऊ शकतात. मराठी इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू होईल आणि परीक्षा ट्रान्सपरंट होईल का, त्याच्याशिवाय मी या व्हिडिओवर गेलोच नसतो. काही बँका ज्याच्या प्रोसेस मी मागच्या काही वर्षापासून फॉलो करतोय, ज्यामध्ये सारस्वत असेल, TJSB असेल, DNS बँक असेल, डोंबिवली नागरी सहकारी बँक, ह्या बँकांमध्ये शक्यतो मुलं दरवर्षी आमचे विद्यार्थी पास होत असतात आणि ओव्हरऑल पूर्ण फेअर प्रोसेसनं जाऊन पास होत असतात. त्यामुळं एक्झामच्या ट्रान्सपरन्सीबद्दल तरी मला कसलीही शंका नाही आहे. तर तुम्ही एक्झामचा फॉर्म जो आहे तो भरू शकतात आणि एक्झाम देऊ शकतात. पुढे, सहकारी बँकेतच आयुष्यभर राहून किती ग्रोथ मिळेल. एका सहकारी बँकेमध्ये किंवा सहकारी बँक टू बँक जर आपण बँक शिफ्ट केल्या तर जास्त ग्रोथ नाही. पण काही तुम्ही ह्या जॉबला किंवा ह्या टाईपच्या कोणत्याही जॉबला एक स्टेपिंग स्टोन म्हणून समजू शकता. जवळपास एक 10-15-20 वर्षाआधी बँकांचे स्केल वाढण्याच्या आधी, नॅशनल बँकांच्या स्केल वाढण्याच्या आधी खूप जास्त तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्राचे जुने रिटायर्ड ऑफिसर सांगतील की एका काळामध्ये सारस्वत बँकेची पगार आमच्यापेक्षा जास्त होती. म्हणजे जुने ऑफिसर जे सध्या रिटायर्ड झालेले आहेत, SBI मधले, SBH मधले, बँक ऑफ महाराष्ट्रामधले, हे नेहमी सांगतील की आम्ही जरी नॅशनल बँकेचे एम्प्लॉय असलो तर कधी एकेकाळी साधारणतः इसवी सन 2000 एक 20-1 वर्षाआधीच्या आसपास त्या काळामध्ये सहकारी बँक असून सुद्धा सारस्वत बँकेचा पगार हा नॅशनलाइजपेक्षा जास्त असायचा, जो सध्या जास्त नाही आहे पण काही ना काही डिसेंट आहे. तर पण सध्या ओव्हरऑल सहकारी बँकेमध्ये एका ठिकाणी राहून ती ग्रोथ जेवढी तुम्हाला अपेक्षित आहे तेवढी जास्त, जेवढी की व्यक्ती एखादा IT सोबत कम्पेअर करतो किंवा नॅशनल बँकेसोबत कम्पेअर करतो. नॅशनल बँकेमध्ये नाही काही म्हणलं तर 3 वर्षाला एक अराउंड 18% ते 25% सगळे बेनिफिट्स पकडून ती ग्रोथ आहे नॅशनल बँकांमध्ये सुद्धा. पण इथे त्या मानानं ग्रोथ जी एका ह्या बँकेचं म्हणून नाही
पण ओव्हरऑल सगळ्या बँकांचं मिळून जरी पकडलं तर तेवढी ग्रोथ जी आहे ती सहकारी बँकांमध्ये नाही आहे. त्यानंतर सहकारी बँका प्रायव्हेट बँकेच्या तुलनेत टिकतील का, टिकतील की प्रायव्हेट बँकेमध्ये मर्ज होतील? ह्या ज्या बँका आहेत ह्या 100 वर्ष जुन्या बँका आहेत. आज नाही कैक वर्षापासून लोक अफवा उडवतात वेगवेगळ्या सहकारी बँकांबद्दल की ही बँक मर्ज होईल, ही बँक मर्ज होईल. पण सारस्वत बँकेबद्दल असं काही वाटत नाही, कारण की ती स्वतः सेल्फ सस्टेन्ड एक स्ट्रॉंग बँक आहे. त्यामुळे सारस्वत बँकेच्या केसमध्ये एकदम तिला एखादी प्रायव्हेट बँक मर्ज करेल याच्याबद्दलचे चान्सेस पुढचे कैक वर्ष किंवा दशकभर तरी वाटत नाही. तर ओव्हरऑल या पद्धतीनं बँकेबद्दलचे हे डिटेल्स आहेत. अजून परीक्षेची तयारी कशी करावी, डिफिकल्टी लेवल जी आहे ती डिफिकल्टी लेवल मी तुम्हाला सांगितलं. IBPS क्लर्क प्री आणि IBPS क्लर्क मेन्स या दोघांच्या मध्ये एक्झामची डिफिकल्टी लेवल असणार आहे. एक्झामसाठी GA ची तयारी करत असताना चांगला पार्ट आपल्याला करंट अफेअर्सचा करायचा आहे. करंट अफेअर्स सोबत युनियन बजेट चांगलं करा, कारण की युनियन बजेटचे प्रश्न प्रत्येक एक्झामला 3-4 प्रश्न जे आहेत ते विचारत आहेत. इथं 50 मार्काचं GA असल्यामुळं तुम्हाला GAचा चांगला अभ्यास जो आहे तो लागणार आहे. त्यामुळं GA मध्ये तो पार्ट करावा लागेल. त्यानंतर कट ऑफ्स बद्दल जे ते माहिती नाही, कारण की स्कोअर नंतर डिक्लेअर होत नाहीत. प्रिव्हियस कट ऑफ बद्दल सुद्धा काहीही आयडिया नाही, मागच्या कट ऑफ बद्दल पण माहिती नाहीये. पास झालेल्या मुलांची यादी किंवा रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून ते लगेच निकाल चेक करायला होतात. त्यामुळं जुन्या कट ऑफ बद्दल आयडिया नाहीये. रेफरन्स बुक आपले नेहमीचेच एजचे तुम्ही घेऊ शकतात किंवा नेहमीच्या याच्यामध्ये जे मी सांगतो ते कोणते रेफरन्स बुक तुम्ही घेऊ शकतात. आणि टेस्ट सुद्धा मी कोणत्याही माझ्या मंथली सेशनमध्ये सांगत असतो, त्यातली कोणतीही टेस्ट तुम्ही घेऊ शकतात. एज रिलॅक्सेशन ह्या एक्झामसाठी नाही आहे, कारण की एक्झाम सहकारी बँकेची असल्यामुळं सगळ्यांसाठीची एज लिमिट ही 21 ते 27 हीच असणार आहे. तर ओव्हरऑल या पद्धतीनं बँक आणि ह्या बँकेबद्दलचे डिटेल्स जे आहेत हे डिटेल्स होते. तुम्ही सुद्धा व्यवस्थित फॉर्म वाचून घ्या. अजूनही काही डाऊट असतील, याच्यामध्ये एकच डाऊट सध्या शिल्लक आहे, तो म्हणजे BSc ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी अप्लाय करू शकतील का. जुन्या झालेल्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये माझे जुने विद्यार्थी BSc ॲग्री झालेले त्यामध्ये सिलेक्ट झाले होते. सिलेक्ट होऊन त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे, पण सध्याच्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये काही चेंजेस झालेत का ह्या हिशोबाने मी जुन्या विद्यार्थ्यांना विचारले. ते HR डिपार्टमेंटला विचारतील. विचारून समजा मला सांगितलं की तेवढा एक पार्ट मी खाली आपल्या कमेंट बॉक्समध्ये जे तो टाकून कमेंट बॉक्सला एक दोन दिवसामध्ये 5 तारखेपर्यंत किंवा 6 तारखेपर्यंत मी त्याला पिन करून ठेवतो, सो दॅट BSc ॲग्रीबद्दलचा सुद्धा तुमचा जो डाऊट आहे तो डाऊट कमी होऊन जाईल. तर ओव्हरऑल महिन्याभराच्या आत एक्झाम, पुढच्या महिन्याभराच्या आत इंटरव्ह्यू आणि जास्तीत जास्त जूनपर्यंत जॉईनिंग या पद्धतीनं लगेचच्या लगेच त्याचं शेड्यूल असल्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना इमिजिएट जॉबची गरज आहे, कारण की ह्या ठिकाणी 2 घटकांचं टेन्शन जे तुम्हाला नाही आहे. 2 महत्त्वाचे घटक आहेत ज्यांचं तुम्हाला स्पर्धा कमी आहे. सगळ्यात पहिला घटक म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन विद्यार्थी, तुमचं त्यांच्यासोबतची कॉम्पिटिशन कमी झालेली आहे. आणि दुसरी आणि ती सुद्धा सगळ्यात महत्त्वाची म्हणजे या एक्झामसाठी इंजिनिअरिंगच्या मुलांची कॉम्पिटिशन सध्या तुम्हाला नाही. त्यामुळं तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने तुम्ही हे एक्झाम क्रॅक करू शकतात आणि पुढे जाऊ शकतात. निश्चित मला असं वाटतं एक मोठी संधी ह्या एक्झामच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना 150 पैकी 136 वेकन्सी आहेत, तर एक चांगली संधी आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉबची जेन्युइनली आवश्यकता आहे अशा विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा आहे. खूप खूप धन्यवाद.